नमस्कार मित्रांनो, टर्निंग पॉईंटच्या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे। दिनांक 18 जानेवारी 2019 या दिवसातील चालू घडामोडीवरील महत्त्वाचे 10 प्रश्न व त्याचे सविस्तर विश्लेषण आपण पाहू। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, एपिस सराना ही कशाची प्रजाती आहे? तर ती मित्रांनो देशी मधमाशीची ती प्रजाती आहे। या एपिस सरानाचं संवर्धन करण्यासाठी, कारण ती आता सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असं अहवालात म्हटलेलं आहे, आणि या मधमाशीचं म्हणजे देशी मधमाशीचं संवर्धन करण्यासाठी देशभरात 6 मधमाशी नर्सरी म्हणजे बी नर्सरी विकसित करण्यात येणार आहेत। आणि यामुळे हा शब्द किंवा ही प्रजाती तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। प्रश्न दुसरा, महाराष्ट्रात कोणत्या 2 ठिकाणी एपिस सराना या देशी मधमाशांसाठी मधमाशांची नर्सरी बी नर्सरी विकसित करण्यात येणार आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रात त्या 2 स्थळांची नाव आहेत, एक डहाणू आणि दुसरा आहे महाबळेश्वर। मी आता सांगितलं की तुम्हाला देशभर 6 ठिकाणी हे बी नर्सरी सुरू करणार आहेत। त्यामध्ये एक आहे अरुणाचल प्रदेश, त्यानंतर मेघालय, दुसरा आहे सिक्कीम आणि त्यानंतर आहे आसाम। म्हणजे नॉर्थ ईस्ट कंट्रीजमधले 4 राज्य आहेत। त्यानंतर महाराष्ट्र आणि दुसरी जी 2 ठिकाणी ती दोन्ही ठिकाणी महाराष्ट्रामधले डहाणू आणि महाबळेश्वर। ह्याचं एक धोकादायक झालेलं आहे, यामुळे ही बी नर्सरी विकसित करण्यात येणार आहेत। मित्रांनो केंद्र सरकारनं हनी मिशन म्हणून एक योजना सुरू केली होती। त्या हनी मिशनमध्ये काय होतं, देशात राबवण्यात असलेल्या जी काही हनी मिशन आहे या योजनेमध्ये मधमाशी पालनाला प्रोत्साहन देणार होते। मग या हनी मिशनमध्ये 2 मधमाशांच्या पेट्या दिल्या जातात, एक एपिस मेलिफेरा आणि दुसरी जी आहे ती एपिस सराना। मग ह्या मधमाशाच्या पेट्या दिल्या जातात, परंतु काय झालं, एपिस सराना जी आहे या माशा सध्या मिळत नाही। मग यासाठीच नर्सरी विकसित करण्याचा प्रस्ताव जो आहे तो खादी व ग्रामोद्योग मंडळाने जी काही केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे त्याकडे मागवण्यात आला। म्हणून ह्या पहिल्या टप्प्यामध्ये 6 बी नर्सरी ओपन करणार आहेत। काही मधमाशी जे आहेत देशी मधमाशांचे प्रकार, त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो। एक तर सराना मी सांगितलेलंच आहे, त्यानंतर डॉर्सेटा, एपिस डॉर्सेटा ही एक आहे, त्यानंतर फ्लोरिया ही एक देशी मधमाशी आहे, पुन्हा ट्रायगोना अशा प्रकारे 4 ज्या मधमाशी आहेत त्या देशी मधमाशी आहेत। आणि त्यातील एपिस सराना जी आहे ती पाळता येण्यायोग्य मधमाशी आहे। काही वर्षापूर्वी आलेल्या रोगामुळे ही एपिस सराना जी आहे या प्रजातीवर विपरीत परिणाम झाल्याने तिची झपाट्याने जी काही संख्या आहे ती कमी होत गेली, आणि त्याचमुळं ह्या एपिस सरानाचं संवर्धन करण्यासाठी या नर्सरीज देशभर 6 ठिकाणी ओपन करण्यात आलेले। प्रश्न तिसरा, मराठवाड्यात भविष्यात वन क्षेत्र वाढावे म्हणून कोणती योजना सुरू करण्यात आली? तर मित्रांनो ही आहे अटल आनंदवन योजना। ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। एका एकरामध्ये साधारणतः 350 ते 400 झाडे लावले जातात, परंतु या योजनेमध्ये साधारणतः 12 ते 20 हजारापर्यंत झाडे लावली जाणार आहेत असं या वर्तमानपत्राच्या बातमीमध्ये आलेलं होतं। महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री कोण आहेत? तर सुधीर मुनगंटीवार, जे अर्थमंत्री देखील आहेत। प्रश्न चौथा, खेलो इंडिया स्पर्धेत कुमार आणि युवा गटातील मुलींच्या खो खोमध्ये कोणत्या राज्याने 4 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत? तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याने ही कामगिरी केलेली आहे। खेलो इंडिया स्पर्धा ही कुठे चालू आहे? पुण्यातील बालेवाडी येत्या या क्रीडा संकुलामध्ये चालू आहे, आणि हे खेलो इंडियाचं दुसरं पर्व आहे। मित्रांनो साधारणतः 8 वर्षासाठी यातील जे काही 10,000 खेळाडू इन्व्हॉल्व झालेले आहेत, 10,000 त्यापैकी 1,000 खेळाडूंना 8 वर्षासाठी 5 लाख रुपयाची शिष्यवृत्ती मिळणार आहे। म्हणजे एक प्रकारे त्यांना क्रीडा प्रोत्साहन देण्यासाठी 5 लाख दरवर्षी मिळणार आहेत। त्यामुळे काय होईल, त्या मुलांना त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न राहता त्यांनी स्पोर्ट्सकडे कॉन्सन्ट्रेट करतील, आणि ही एक चांगली गोष्ट आहे की मुलांना स्पोर्ट्समध्ये करिअर करण्यासाठी ही जी काही शिष्यवृत्ती आहे एक चांगली गोष्ट आहे। प्रश्न 5वा, पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक विभागात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा दिला जाणारा संत तुकाराम पुरस्कार जो काही महाराष्ट्र शासनाचा आहे तो कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर मित्रांनो ती मराठी चित्रपट आहे चुंबक चित्रपट, याला पुरस्कार मिळाला आहे। आणि त्यासोबतच प्रभात पुरस्कार जो आहे
प्रभात पुरस्कार जो आहे तो फ्रेंच कुर्दिश चित्रपटाला आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे गर्ल्स ऑफ द सन. काय? गर्ल्स ऑफ द सन या चित्रपटाला मिळाला आहे. हे झाले स्पर्धात्मक विभागात. आणि जागतिक चित्रपटासाठीच्या स्पर्धेत जे काही मिळाले आहेत, इंग्रजी चित्रपटाचा एक पुरस्कार मिळाला आहे, ती आहे ट्रान्सलेटर या चित्रपटासाठी. कोणत्या? ट्रान्सलेटर. आणि या मराठी चित्रपटाला कोणत्या? तर डीडी या चित्रपटाला जागतिक चित्रपटांच्या स्पर्धेत प्रेक्षकांच्या पसंतीचा चित्रपट म्हणून त्याला पावती मिळाली आहे. या महोत्सवानिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जे आहेत ते सुमित्रा भावे यांना मिळालेले आहेत. त्यांचं जे चित्रपट आहे ते दिठी चित्रपट आहे. त्यानंतर अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेता जो आहे तो स्वानंद किरकिरे यांना चुंबक या चित्रपटासाठी मिळाला आहे. त्यानंतर अभिनेत्री, जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे ती नाळ चित्रपटामधील जे अभिनेत्री आहेत देविका दफ्तरदार यांना मिळाला आहे. आणि सर्वोत्कृष्ट चलनचित्रण यासाठी धनंजय कुलकर्णी यांना डीडी चित्रपटासाठी मिळाला आहे. आणि सर्वोत्कृष्ट पटकथालेखन सौरभ भावे आणि संदीप मोदी यांना चुंबक या चित्रपटासाठी मिळाला आहे. आणि पीप स्पेशल पुरस्कार जो आहे यामध्येच मिळालेला आहे तो FTTI मध्ये शेवटच्या वर्षात जे प्रथम आलेले संस्कृती चट्टोपाध्याय आहे, त्या मुलीचं नाव आहे संस्कृती चट्टोपाध्याय. या विद्यार्थ्यांना पीप स्पेशल पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न 6. सर्वसामान्यांना विमान प्रवासाचा आनंद घेता यावा आणि विकासाच्या नकाशावर अधिकाधिक छोटी शहरे यावीत यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर मित्रांनो, ती उडान योजना तुम्हाला माहीतच आहे. तो हा प्रश्न घ्यायचा उद्देश पुढच्या प्रश्नावरून तुमच्या लक्षात येईल. प्रश्न 7 तो आहे महाराष्ट्रातील किती विमानतळांचा विकास उडान योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे? तर मित्रांनो, ते 9 शहर आहेत, विमानतळ आहेत की तिथं उडान योजनेअंतर्गत डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. बघा, त्यांची नावं देखील मी मेन्शन केलेली आहेत. एक नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती आणि गोंदिया ही 9 शहर आहेत की ती उडान योजनेअंतर्गत इन्व्हॉल्व करण्यात आलेली आहेत. या उडान योजनेअंतर्गत सध्या खालील मार्गावर विमानसेवा सुरू आहेत महाराष्ट्रातून. नाशिक ते दिल्ली सुरू आहे. त्यानंतर नांदेड ते हैदराबाद, त्यानंतर नांदेड ते मुंबई हे रूट, त्यानंतर कोल्हापूर ते हैदराबाद, कोल्हापूर ते बंगळूर आणि कोल्हापूर ते हुबळी. सध्या तरी या शहरावरून विमानसेवा सुरू आहेत. या उडान योजनेअंतर्गत काय होतं मित्रांनो, नव्या शहरातून विमानसेवा सुरू करणाऱ्या कंपन्यांच्या प्रत्येक विमान फेरीला 50% आसने जी आहेत ही स्वस्तात प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येतात. त्यापैकी जी काही रिक्त आसनांचा जो संपूर्ण खर्च असतो तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनुदान म्हणून त्या विमान कंपनीला देत असते. अशा प्रकारची ही उडान योजना सर्वसामान्य लोकांनाही विमानसेवेचा फायदा घ्यावा यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेले आहे. प्रश्न 8 कोणत्या वर्षापासून महाराष्ट्र शासनाने डान्स बारसाठी एकही परवाना दिलेला नाही? मित्रांनो, 2005 पासून एकही डान्स बारसाठी परवाना दिलेला नाही. हा प्रश्न घ्यायचं कारण डान्स बारवरील निर्बंध हे शिथिल करण्यात आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठ होतं न्यायमूर्ती A.K. सिकरी आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी सरकारने ज्या काही अट्या लादल्या होत्या डान्स बारवर ते रद्द केलेले आहेत. त्यामध्ये मद्य विक्री तुम्ही डान्स बारमध्ये जी बंदी घातली होती ते करू शकता. त्यानंतर विभाजक, नर्तिकामध्ये जो काही विभाजक असतो बॉडीगार्ड ते उभे करण्याची तरतुदी त्यांना अमान्य केली सुप्रीम कोर्टानं. CCTV लावायचे होते, CCTV देखील तुम्ही लावू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हणलेलं आहे. कारण यामध्ये काय खाजगीपणाला बाधा येत असल्याने CCTV लावण्याचा जो काही नियम आहे तो रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर शिक्षण संस्थापासून दूर पाहिजे, म्हणजे धार्मिक टेम्पल्स आणि स्कूल याच्यापासून 1 किलोमीटर अंतरावर तुमचं डान्स बार, 1 किलोमीटरच्या आत डान्स बार नको असं म्हटलेलं होतं. परंतु सुप्रीम कोर्टानं काय म्हणलेले, तुम्ही ही जी इम्प्लिमेंट केले हे मुंबई सारख्या शहरामध्ये हे डान्स बारला जागाच मिळू शकत नाही 1 किलोमीटरच्या आत, आणि ते मॅक्झिमम 1 किलोमीटरच्या आत राहतील असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. आणि ही पण अट जी काय 1 किलोमीटरची ती रद्द केलेली आहे. पुढची जी अट होती ती कॅरेक्टर सर्टिफिकेटची, म्हणजे स्वच्छ चारित्र्य, जे बार मालक आहेत त्यांच्यावर गुन्हे नसावेत ही अट ही त्यांनी अमान्य केलेली आहे. अमान्य करताना त्यांनी म्हटलेलं आहे तुम्ही हे जे स्वच्छ चारित्र्य म्हणता नेमकी व्याख्या करता येत नाही या स्वच्छ चारित्र्याचा सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. त्यानंतर
डिस्कोथेक आणि ऑर्केस्ट्रालाही सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयानं कोणते अटी कायम ठेवलेले ते बघा. पैसे उधळणे, तुम्ही बालकांना जे काही डान्स करणार त्यांना टीप देऊ शकता, परंतु तुम्ही पैसे उधळू शकत नाही असं म्हटलेलं आहे. त्यानंतर वेळेचे बंधन, ही जे काही डान्स बार सुरू असतात ते 6 ते 11:30 या दरम्यानच सुरू ठेवा असं राज्य सरकारनं अट घातली होती आणि ती सुप्रीम कोर्टानं मान्य केलेलं आहे. आणि नृत्य प्रकार जे काही तुम्ही डान्स करणार आहात त्यामध्ये कसल्याही प्रकारचं बिभत्स व अश्लील नृत्य करण्यास बंदी आणि जी काही 3 वर्षाची शिक्षा होती ती अट सुप्रीम कोर्टानं मान्य केलेली आहे. परंतु काही ज्या अटी होत्या, मद्य विक्री विभाजक, CCTV, शिक्षण संस्थापासून 1 किलोमीटर दूर, स्वच्छ चारित्र्य, ऑर्केस्ट्रा, ह्या सर्व अटी सुप्रीम कोर्टानं मात्र रद्दबातल केल्या आहेत आणि आता तुम्ही डान्स बार सुरू करू शकता असं म्हटलेलं आहे. प्रश्न 9, स्टेट बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? तर मित्रांनो ते रजनीश कुमार आहेत. त्यानंतर प्रश्न 10, फिक्कीचे अध्यक्ष कोण आहेत? तर संदीप सोमानी आहेत. त्यासोबत तुम्हाला सांगतो मित्रांनो, CIIचे जे नियुक्त अध्यक्ष आहेत ते उदय कोटक आहेत. आणि फिक्कीचे जे अध्यक्ष आहेत ते संदीप सोमानी तुम्हाला सांगितलं मी. आणि ॲसोचॅमचे जे कोणी अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष आहेत BK गोयंका, हे ॲसोचॅमचे अध्यक्ष आहेत. तुमच्यासाठी विचार करा, कमेंट करा. यामध्ये प्रश्न आजचा आहे ते गगनचे विस्तारित रूप काय आहे? गगन जे आहे ते एक GPS सिस्टीम आहे भारताची मित्रांनो. म्हणजे जसं अमेरिकेचं आहे GPS सिस्टीम, आपण अमेरिकेचं वापरत होतो एवढे दिवस, आता भारत देखील हे गगन डेव्हलप करणार आहे. तर या गगनचं फुल फॉर्म जे काय ते तुम्ही लक्षातच ठेवा, कमेंटमध्ये मेन्शन करा. कमेंटमध्ये मेन्शन करायचं नसेल तर तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा, कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कालचा जो विचार करा, कमेंट करामध्ये जो प्रश्न होता, भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण? तर मित्रांनो ते आहेत कैलास सांकला, हे व्याघ्र प्रकल्पाचे जनक आहेत. मित्रांनो भारतामध्ये व्याघ्र प्रकल्प हे 1973-74 साली सुरू करण्यात आले. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी देखील 1972ला एक स्वतंत्र कायदा करण्यात आला. त्यानंतर 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली. कोअर बफर या रणनीतीवर आधारित अनेक व्याघ्र राखीव क्षेत्रांची स्थापना त्यावेळेस करण्यात आली आणि 9 व्याघ्र प्रकल्प त्यावेळेस 1973ला सुरू करण्यात आले होते. महाराष्ट्रातील काही व्याघ्र प्रकल्पांची नावं सांगतो. एक बोर, मित्रांनो ही बोर जी आहे ती सर्वात नवीन आणि सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प, त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प, त्यानंतर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प, त्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि शेवटचा जो काही आहे तो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. अशा प्रकारे महाराष्ट्रातील हे व्याघ्र प्रकल्प आहेत. मित्रांनो जर तुम्हाला हा यूट्यूब चॅनल आवडला तर प्लीज सबस्क्राईब अँड सपोर्ट माय यूट्यूब चॅनल अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.